पुण्यवंत भावे घेता सज्जनांचे नावे पुण्यवंत भावे घेता सज्जनांचे नावे निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संतांची जपे जाती संतांची जपे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विठ्ठला विठ्ठला पुण्यवंत भावे घेता सज्जनांचे नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी पांडुरंगा करो दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादनो पावन झालो चराचरी विठ्ठला महाराष्ट्राचं लाडकं दैवत संत ज्ञानोबा आहे आणि संत तुकोबा आहे. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये इंद्रायणीने दिलेले सुंदर असे दोन रत्न, एका नाण्याच्या दोन बाजू, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज. ज्यांचं वैराग्य धगधगीत आहे, ज्यांच्या कीर्तीने पूर्ण विश्व ढवळून निघालेलं आहे, अशा
महान संत जगद्गुरु तुकोबाराय यांनी सामान्य जीवांचं पुण्य वाढवण्यासाठी एक साधा सरळ आणि सोपा उपाय या अभंगातून आपल्या समोर ठेवलेला आहे. विठ्ठला कारण लोक पुण्य भाव म्हणून काय काय करतील ते सांगता येत नाही. कारण तुम्ही सत्यनारायण करतात कशासाठी? पुण्य व्हावं म्हणून. एखादी पूजा घरी मांडतात ती कशासाठी? पुण्य व्हावं म्हणून. मग मला सांगा सत्यनारायणला खर्च किती? तुम्ही करतात का सत्यनारायण? अरे मला आणि भगवान बाबांना हे एकच सांगायचं आहे, माझ्या समाजामधल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी बाजूला सारून माझा समाज मला निकोप करायचा आहे. मला माझा समाज दूरदृष्टीचा बनवायचा आहे. मला माझा समाज शिक्षणाच्या वाटेवर घेऊन जायचा आहे. असं हे भगवान बाबांचं स्वप्न आहे. का? मला सांगा सत्यनारायणला किती पैसे लागतात? तुम्ही सगळे नोकरदार वर्ग आहे. पण भगवान बाबांनी ज्या ज्या समाजामध्ये निर्मिती केली अशा शेतकरी कुटुंबामधल्या एका माणसाला, एका शेत मजुराला कमीत कमी शहरामध्ये 1000 रुपये आणि खेड्यामध्ये 500 रुपये सत्यनारायण लागतात की नाही? मग हा कशासाठी सत्यनारायण करायचा? पुण्य व्हावं आणि पुण्य होऊन आमच्या घराचं भरभराटीकरण व्हावं. कारण सत्यनारायणाच्या पोथीमध्ये असं लिहिलंय, अंगध्वज राजा येतो, प्रसाद न घेतल्यामुळे त्याचे 100 पुत्र मरतात आणि प्रसाद घेतल्यामुळे पुन्हा 100 पुत्र जीवित होतात. मी माझे गुरुजी मला कधी कधी सत्यनारायण पाठवायचे. मी जेव्हा ती कथा वाचल्यानंतर मी असं एका दिवशी ठरवलं की मलाही सत्यनारायणाचा प्रसाद घ्यायचा नाही. आपलं काय होतं ते बिघडतं बघून घ्यावं. मी स्वतः चिकित्सा केली. मी कधीही मग नंतर मी सत्यनारायणाचा प्रसाद घेतला नाही. मला काहीच झालं नाही. मी म्हटलं अरे ही कथा कोणीतरी लिहिलेली दिसते. कारण मी चिकित्सक आहे. भगवान बाबांनी या समाजाला, समाज म्हणजे एक नव्हे, समाज म्हणजे पूर्ण सोसायटी, व्यक्ती मिळून जो बनतो त्याला समाज म्हणतात. फक्त कुठलाही समाज असेल, तुम्ही सगळ्या व्यक्ती जमला म्हणून इथे काय झाला हा मोठा, इथे कोण कोणत्या जातीचा, धर्माचा, पंथाचा माहित, पण एक समाज. म्हणून समाजाला भगवान बाबांनी असं कधी म्हटलं नाही की तो या समाजाचा, त्या समाजाचा, त्या धर्माचा. का? भगवान बाबांची पुण्यतिथी आहे म्हणून हे समोर विचार ठेवतोय. लक्षात ठेवा, भगवान बाबांना हे मान्य होतं का? आणि जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय का तुम्हाला किती प्रमाण द्यायचे? मग मला सांगा 500 रुपये जर सत्यनारायण लागत असतील आणि जर 100 रुपये रोजाने ती जर बाई काम करत असेल तर बाबूसेठ मला सांगा तिचे किती दिवस जातील 500 रुपयासाठी? 5 आणि 5 दिवस जर त्या पूजेला ही बाई जात असेल, कामाला जात असेल आणि 5 दिवसाचा पगार, 5 दिवसाची मजुरी जर एका दिवसामध्ये घालत असेल. आज पौर्णिमा आहे ना, काही काही लोकांचा नियम असतो पौर्णिमेला सत्यनारायण. पौर्णिमा ही पूर्ण चंद्राची आहे, ज्ञानाची आहे, स्फूर्तीची आहे, तेजाची आहे, ऐश्वर्याची. आणि याच दिवशी भगवान बाबांनी आपला देह ठेवला. कारण देह तर एक जणाला कधी ना कधी ठेवायचंच आहे. आणि योगाने आजही सोमवार होता आणि त्या दिवशी सोमवारच होता. का? अरे सोमवार कशासाठी? तर भगवान शंकर हे पहिले वारकरी आहे. आजही विठ्ठलाच्या डोक्यावर, पांडुरंगाच्या डोक्यावर भगवान शंकराची पिंड आहे. आणि सांगितलं ध्याये नित्यं महेशं रजत गिरिनिभं
चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गपरशुं मृगवराभिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तासुमरगणेन व्याघ्रकृतिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं। शंकर भगवान हे पहिले वारकरी आहे। भगवान म्हणतात मी माझ्या भक्तांना शिरावर धारण करतो आणि भगवान शिव भगवान विष्णूचे भक्त रामाचे भक्त म्हणून विठ्ठलाच्या डोक्यावर महादेवाची पिंड असून पहिल्यांदा महादेवाची पूजा केली जाते आणि महादेवाची पूजा करूनच मग खाली पिंड मग अभिषेकाचं मग पाणी सगळं म्हणजे भगवान शिव किती महत्वाचे आहे। मग आज सोमवार आपली भक्ती अशी पण असू शकते ना की आज सोमवार आहे, किती जणांचा उपवास आहे? अनेक जणांचा असेल। उद्या मंगळवार आहे, किती जणांचा राहू शकेल? परवा बुधवार आहे, बुधवार कुणाचा वार आहे? पांडुरंगाचा आहे। गणेश भक्त म्हणतील गणेशाचा आहे। गुरुवार गुरुवार कोणाचा वार आहे? अरे जे दत्ताचे भक्त आहेत त्यांच्यासाठी गुरुवार दत्ताच्या भक्तांसाठी आहे, पण साईंच्या भक्तांसाठी पुन्हा गुरुवारच आहे। पण गुरूंची भक्ती करणाऱ्या लोकांसाठी परत गुरुवारच आहे। मग कुणासाठी तो गुरुवार? म्हणजे गुरुवारी कुणाची भक्ती करावी? शुक्रवारी आली की लगेच आपण संतोषी मातेला बसतो। शनिवार आला की लगेच शनीचे भक्त असतील तर शनिदेवाकडे जातील आणि मारुतीचे भक्त असतील तर मारुतीकडे जातील। आणि रविवार आला की आमवाग्या सोमवाग्या प्रेम नगरवारी आमवाग्या सोमवाग्या प्रेम काय झालंय की मी खरं सांगतो 4 दिवसापासून इतका आजारी होतो। रात्री 11 वाजता मी नाशिक मध्ये पोहोचलोय। भगवान बाबांची पुण्यतिथी आहे आणि फार उत्साहाने या मंडळाने कार्यक्रम घेतलाय। घशाला माझ्या 4 दिवसापासून इन्फेक्शन झालं होतं। ओंकारेश्वरला ज्ञानेश्वरीवरती सत्संग सुरू होता। माझे गुरुजी आहेत विश्वनाथ महाराज शास्त्री, हे रंगनाथ महाराज परभरीकरांचे शिष्य। आणि त्यानंतर भगवान बाबा वामन भाऊ नंतर जर ब्रह्मचारी राहून पूर्णपणे जीवन व्यतीत केलं असेल तर माझे गुरुजी विश्वनाथ महाराज शास्त्री या समाजामध्ये त्यांनी भगवान शंकराशी बोलावं आणि मी ते लहानपणी ऐकावं। इतकं मोठं व्यक्तिमत्व, परंतु रामदास स्वामींचं एक वाक्य मला नेहमी आठवतं। आमचे गुरुजी म्हणायचे अभ्यासासेने प्रगट व्हावे अन्यथा झाकोने राहावे प्रगटोने नासावे हे बरे नव्हे। रामदास स्वामी म्हणायचे की अभ्यासाने फक्त प्रगट हो अन्यथा झाकोने राहा, कळू सुद्धा नाही तू कोण आहे, पण प्रगटोने नासावे हे बरे नव्हे। कारण प्रगटला बाबान पुन्हा नाचला हे बरं आहे का? हे बरे नव्हे। म्हणून समाजामध्ये वेगवेगळ्या घटकांच्या बाजूने समाज हा असा प्राणी आहे की तो कुणाच्याही मागे धावत असतो, परंतु अशा समाजाला कंट्रोल करण्यासाठी भगवंताने आपापल्या जातीमध्ये एक एक संत निर्माण,
मी आता इथे जातीबद्दल बोलत नाही, लक्षात ठेवा. परंतु रक्ताचं असलं की जरा माणूस जवळ त्याला धडाका देऊन सांगतो मला हे म्हणायचंय. मी जातीमध्ये बोलत नाही, लक्षात ठेवा. पण आपलाच मुलगा असेल, दुसऱ्याच्या मुलाला जरा मारायला भीती वाटते की नाही? पण आपला मुलगा जर नीट वागत नसेल तर त्याच्या कानफटी द्यायला आपल्याच पोराच्या आपल्याला काही वाटत नाही. खरं सांगा, वाटतं का? आणि हा विचार ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये झाला. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांसोबत नामदेव महाराज शिंपी समाजामध्ये जन्माला, गोरोबा काका कुंभार त्यावेळेस कुंभार समाजामध्ये जन्माला, सावता महाराज माळी समाजामध्ये जन्माला. मग त्यांनी काय वाटून घेतली होती जाती? नाही. तर आपल्याच मुलाला जशी आपल्याला थापड मारून जशी शिकवता येतं त्या पद्धतीने त्याच्यामध्ये जर जन्म घेतला तर आपल्याला त्यांनाच आपल्या धडाका देऊन शिकवता येईल. याच्यासाठी पुन्हा जातीमध्ये प्रत्येक जातीमध्ये संत झाले. पण वंजारी समाजाचा इतिहास होता की कोण संत आहे, कोण संत आहे. आणि म्हणून मराठवाडा ही संतांची भूमी, आणि या मराठवाड्याच्या संतांच्या भूमीमध्ये विश्वनाथ महाराजांचाही जन्म झाला, आणि याच भूमीमध्ये वामन भाऊंचाही जन्म झाला, आणि याच भूमीमध्ये भगवान बाबांचाही जन्म. किती संत झाले? नव्हते तेव्हा नव्हते, पण एकाच वेळेस दोन संत निर्माण झाले. एक वैराग्यशील आणि एक ऐश्वर्य संत. म्हणजे वैराग्य आणि ज्ञान, ज्ञान आणि वैराग्य एकत्र नांदत होतं. ज्ञान मूर्तिमंत ज्ञानी भगवान बाबा आणि मूर्तिमंत वैराग्यशील वामन भाऊ. ज्ञान वैराग्य भिक्षाम देही. ज्यावेळेस पार्वती मातेला सांगितलं, शंकराचार्य महाराज म्हणतात मला कुठली भिक्षा देशील तर मला कुठली भिक्षा दे. भिक्षाम देही बाप. पार्वती मातेला सांगितलं मला ज्ञान वैराग्य. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे. ज्ञान वैराग्य भिक्षा, ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा. म्हणून अरे आपल्याला स्वाभिमान आहे की भगवान शंकरांनी, भगवान बाबांनी वामन भाऊ सारखे ज्ञान वैराग्यांचे मूर्तिमंत आपल्याला संत दिले. आणि त्या संतांची आज पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी का साजरी करायची? पुण्यतिथी आहे म्हणजे संतांच्या जन्मापेक्षा, म्हणजे मी जन्मापेक्षा पुण्यतिथीला फार महत्व दिलेलं आहे. का? मी असं म्हणत नाही. महाराष्ट्र पवित्र केला अगोदरच्या संतांनी, ज्ञानेश्वर महाराजांच्या सर्व काळातल्या संतांनी. त्याच्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये महान असे एक एक संत निर्माण झाले. बघा तुम्ही कालखंड, ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते तेव्हा भगवान म्हणतात मी अवतार घेतो. कोणाच्या रूपाने अवतार घेतात? भगवान ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस संतांच्या रूपाने अवतार घेतात, आणि फारच गरज पडली तर मग अवतार ते स्वतः घेतात. अगोदर संत जन्माला पाठवले. मग कोण संत पाठवले मला सांगा? ज्ञानेश्वर महाराजांचा काळ, मुस्लिमांचं आक्रमण, समाज रसातळाला जात होता. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये लोक कर्मकांडाच्या नादी लागले होते. मला हे सांगायचं होतं तुम्हाला. त्या हेमाद्री पंडिताने 365 दिवसांचे 365 व्रत लिहून ठेवले. व्रत वैकल्यांच्या पाठीमागे समाज लागला, नीती बोलणे विसरून गेला, आणि अशा समाजाला योग्य दिशा देण्यासाठी महाराष्ट्रातील वारकरी चळवळ निर्माण झाली, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं नेतृत्व केलं. आणि तेव्हापासून 12व्या शतकापासून आज 19व्या 20व्या शतकापर्यंत वारकरी संप्रदायामध्ये एक वेगवेगळे संत निर्माण झाले. ज्ञानेश्वर महाराजानंतर नाथ महाराज निर्माण झाले. नाथ महाराजांनी महाराष्ट्र धरून टाकला. नाथ महाराजांनंतर जगद्गुरु तुकोबाराय झाले. तुका झालासे कळस ते तर कलश झाले. आणि त्याच्या नंतर वारकरी संप्रदायामध्ये जोग महाराजांसारखे, माणिक बाबांसारखे, बंकट स्वामी सारखे शिष्य झाले.
आणि बंकट स्वामींच्या हाती माणिक बाबांनी बंकट स्वामींच्या हाती आमच्या वामन भाऊ सॉरी भगवान बाबांना सोपवलं. कोणी? बंकट स्वामी म्हणजे आज बंकट स्वामींचा नुसता काकडा ऐकण्यासाठी 4000 लोक असायचे. एवढी ताकद होती बंकट स्वामी. अरे बोलेल तो शब्द व्हायचा. आणि तेच ऐश्वर्य संत कृपा झाली इमारत फळा आली. म्हणून दिघोलकर बाबांनी भगवान बाबांना माळ दीक्षा दिली माळेची. ज्ञानाचं वैभव दिलं माणिक बाबांनी. अध्यात्माचं वैभव दिलं बंकट स्वामींनी. अरे पण तुम्ही म्हणाल मग स्वामी म्हणजे भगवान बाबा काही कमी होते का? असं नसतं. नीट लक्षात ठेवा, जीवनामध्ये गुरु असावा लागतो. मग ज्ञानेश्वर महाराज तर उपजेताची ज्ञानी, हे वर्म जाणवली. ज्ञानेश्वर महाराज तर उपजेतात ज्ञानी होते, तरी सुद्धा निवृत्तीनाथांकडे दीक्षा घ्यावी लागली की नाही? निवृत्तीनाथांकडे ज्ञानाचे धडे गिरवावे लागले की नाही? तसं गुरूंच्या कृपेमुळे भगवान बाबांनी पूर्ण महाराष्ट्र ढवळून टाकला. समाजाला योग्य दिशा दिली. डिसिप्लिन ऑफ लाईफ देण्याचं काम जे केलं ते भगवान बाबांनी केलं. मग काय केलं? मराठवाड्यामध्ये प्रथा होत्या प्राण्यांचा बळी देणे, नरबळी देणे. भगवान बाबांनी नरबळी देण्याची प्रथा बंद केली. अरे अशा सगळ्या प्रथा बंद करून भगवान बाबांनी एक दिशा देण्याचं काम केलं. अंधश्रद्धा अंधश्रद्धा आपण म्हणत असतो. श्रद्धा कधीच अंध नसते, विश्वास अंध असतो. म्हणून विश्वासाने समाजामध्ये नैतिक मूल्याचे धडे जर दिले असतील तर ते भगवान बाबांनी वामन भाऊंनी दिले, औजीनाथ महाराजांनी दिले, विश्वनाथ महाराजांनी दिले. आणि आता समाज योग्य स्थितीला घेऊन जाण्याची जबाबदारी आमच्यावर देवाने सोपवली. महादोषी जड जीवा म्हणजे जड जीवाचं उद्धारण करण्यासाठी अवतार आहे. इथं संतांचा अवतार कशासाठी आहे? काय होतं नरबळी दिल्याने? हो, प्राण्याची एका हत्या करणं भगवान बाबांना मान्य नव्हतं. मी आज तुम्हाला भगवान बाबांचे विचार ठेवतोय समोर, लक्षात ठेवा. कर्ज काढून पूजा करणं हे भगवान बाबांना मान्य नव्हतं. दुसऱ्याकडून 1000 रुपये उसने घ्यायचे आणि पौर्णिमेचा सत्यनारायण करायचं भगवान बाबांना मान्य. एक काम कर म्हणले, तू भगवंताचं नाव घे. अरे तुला पुण्य पाहिजे असेल ना तर संतांनी किती किती सोपे उपाय सांगितले. आपल्याला काय वाटतं? नेहमी बघा, हो जोकर आहे ना, जोकर तो हसवतो लोकांना. किंवा आज पुणे मुंबईमध्ये आम्ही जेव्हा जातो तेव्हा हास्य क्लब लोक आहेत, पूर्ण हसवतात लोक. ठीक आहे ना. मला सांगा, ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे आणि ती ओवी अशी आहे, देखे अखंडित प्रसन्नता येत आखी चित्ता, तेथ रिगणे नाही समजता,
संसार दुःखा, म्हणजे ज्याच्या अंतकरणामध्ये पोळल्याला अंतकरण आहे तो कितीही वरतून हसला तरी तो हसू शकेल का? मला सांग. हस, ठीक आहे, मी हसायला लागलो, हसण्याने दुःख दूर होईल, मान्य आहे मला. परंतु जर दुःख दूर व्हायचं असेल पण अंतकरण ज्याचं पोळलेलं आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्यांचं अंतकरण पोळलेलं आहे तो वरतून किती हसला तरी आतून हसू शकत नाही. माणसं आतून हसणारे वेगळे असतात, वरतून हसणारे वेगळे असतात. काही लोकांचं स्वागत वरतून हसून करावं लागतं, काही लोकांचं आतून हसून करावं लागतं. एखादी आवडती व्यक्ती आहे परंतु माझ्या समारंभात आलेली आहे, त्याच्याही वेळेस माणूस हसतो, आणि माझी आवडती व्यक्ती आली आहे त्याच्याही वेळेस हसतो. हसण्यामधला भाव त्याच्या डोळ्यात दिसतो. साधी गोष्ट घ्या, बायकोचा भाऊ यावा तेव्हाची स्थिती बघायची, आणि नवऱ्याचा भाऊ यावा तेव्हा तिची स्थिती बघायची. हसते दोघांच्या वेळेस, पाणी दोघांच्या वेळेस देते, पण तिच्या डोळ्यातला भाव बघायचा. खरं सांगा, हसल्या म्हणजे राईट आहे, सत्य. अरे म्हणून तुम्ही वरतून कितीही ठोक दाखवलं परमार्थाचं, पण आतून जर परमार्थ नसेल तर शून्य. म्हणून महाराज सांगतात अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. तुम्ही काय आहात, कोण आहात, कसे आहात, तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. ते तुमच्या डोळ्यामध्ये दिसतं, ते तुमच्या शरीरावर दिसतं, तुमच्या मनावर दिसतं. म्हणून मी का सांगतो आहे, कारण की माझा समाज मला सुधारायचा आहे. हे जर वाक्य म्हणत असेल तर महाराज सुद्धा सांगतात बुडत हे जग न देखवे डोळा येतोसे कळवळा म्हणून या. तर मला कळवळा येतो कारण की माझा समाज रसातळाला चाललेला आहे. अशा भोळ्या भाबड्या भक्तीवर विश्वास ठेवायचा नाही. सोमवारी भक्ती केली काय? मला प्रसिद्ध शास्त्रज्ञ, मी जेव्हा पीएचडी करत होतो त्यावेळेस मला पुण्यामध्ये प्रश्न विचारण्यात आला, हिंदू धर्मामध्ये एवढ्या देवता आहेत, राम आहे, कृष्ण आहे, विष्णू आहे, गोविंद आहे, हरी आहे, शंकर आहे, विष्णू आहे, या सगळ्या देवांची भक्ती, कोणाची भक्ती करायची? आता शाकंभरीच्या नवरात्र आहेत आणि शाकंभरीच्या नवरात्रातली आज पौर्णिमा आहे, आणि पौर्णिमेच्या तिथी मग काय करायचं? आम्ही वेगळ्या वेगळ्या रीतीने कुणाचे भजायचं, केव्हा भजायचं? अरे 8 दिवस तुम्ही मला सांगा, 8वा दिवस कधी उगवत नाही? या दिवसामध्ये 7च दिवस आहेत. माणसं म्हणत असतील मी 8व्या दिवशी भेटतो, चुकीचं आहे. 8वा दिवस उगवतच नाही. कुठं उगवतो का सांगा? उगवतो का? मग सोमवार पासून पुढच्या रविवार पर्यंत सारी भक्ती जरी केली आणि एकमेका देवतेला रोज जर आवडत असाल तर त्याला उपयोग नाही. एक धरीला चित्ती आम्ही फुला तो एका देवा करा निघाला, 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 फुला तो एका आपुला तो एक देव करुणी घ्यावा, देणे विना जीवा नाही समाधान.
म्हणजे त्याच्या विना म्हणजे एक भगवंत आहे. मला फक्त एका मुद्द्यावर सांगायचं होतं, लक्षात ठेवा की सोमवार असेल, मंगळवार असेल, बुधवार असेल, गुरुवार असेल, कुठल्याही दिवशी कोणत्याही देवाची भक्ती करण्यापेक्षा मग मला त्या शास्त्रज्ञाने विचारलं की तुम्ही नेमकं कुठल्या देवाला बसतात, कुठल्या देवाची भक्ती केली पाहिजे. मी त्याला सांगितलं 33 कोटी देव आहेत. शरीर म्हणल्यानंतर एकच आहे ना. तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही शरीर दाखवा, तर तुम्ही काय कराल? कुणाकडे हात द्याल? शरीराकडे. आणि तुम्हाला सांगितलं की हात दाखवा, तुम्ही काय कराल? आता हात दाखवा. डोळे दाखवा, तुम्ही काय कराल? डोळ्याकडे बोट करा. अरे तसं मला सांगा, तुम्ही कुठल्याही देवतेची भक्ती करा, परंतु एकनिष्ठ करा. का? ज्ञानेश्वर महाराज सांगितलं कृष्ण विष्णू हरी गोविंद या निखळ नामाचे प्रबंध. म्हणजे तुम्ही कृष्ण विष्णू हरी म्हणजे तुम्ही त्या विष्णूच्या आणि कृष्णाच्या हरीच्या तिन्ही नावामध्ये सुद्धा आपण गोंधळ करतो. तिन्ही नावामध्ये सुद्धा भक्ती करत नाही. म्हणजे घरी विष्णूची भजत असाल तर कृष्णाला भजणार नाही, कृष्णाची जर भक्ती करत असाल तर हरीला भजणार नाही, हरीची भक्ती करत असाल तर रामाला भजणार नाही, आणि रामाची भक्ती करत असाल तर कृष्णाची जयंती साजरी करणार. काय मग मला सांगा, रामदास स्वामींनी रामाला प्रगट केलं, गोंदवलेकर महाराजांनी रामाला प्रगट केलं, जगद्गुरु तुकोबारायांनी विठ्ठलाला केलं. मला सांगा, मी किती संत दाखवतो तुम्हाला. ज्या ज्या संतांचा ज्याच्या देवतेवर भाव आहे त्या सगळ्यांनी आपल्या देवतेला प्रगट केलं. प्रगट करण्याचं एकच काम आहे, हरी व्यापक सर्वत्र समाना प्रेम शुभाय प्रकट जा, प्रेम शुभाय प्रकट जा. अरे तो कुठे नाही, तो सगळ्यांच्या चराचरामध्ये आहे. जडी स्थळी विठ्ठल विठ्ठल जडी स्थळी भरला, नंतर वाटा बेटा, सगळ्यांचं लक्ष डिस्टर्ब होत. ते फोटो नंतर वाटत खाली बसा. बसा तुम्ही खाली. जडी स्थळे विठ्ठल भरला, नेता ठाव नाही उरला. मला सांगा, देव कुठे नाही? देव आहे का नाही? इथून प्रश्न. भगवान बाबांनी वामन भाऊनी आपल्याला सांगितलं, देव आहे का? आहे का देव? अरे बोला ना, मी तुम्हाला बोलायला आलोय. कोणाकोणाचं मत आहे देव आहे? नक्की इथे बसले तर सगळ्यांचं जवळजवळ देव आहे. पण देव नाही असं कोणाचं मत आहे? एकाच आहे ना. वा, तो तुम्हाला दिसला का? दिसला कोणाकोणाला? आता बोटवर. मला सांगा, हा देव आहे का? तर आहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे.
विश्वास आहे देवावर, ते बोट वर केलं, पण देव पाहिला का म्हटलं तुम्ही नाही म्हणाल. कारण ज्या अर्थी तुम्ही बोट वर नाही केलं त्या अर्थी तुम्ही देव पाहिला नाही. अरे देव तुमच्या आतमध्ये आहे, पण तुम्ही आतल्या वस्तूला तुम्ही पाहू शकता? पाहू शकत नाहीत का? तुम्ही स्वतःच पाहू शकता का नाही स्वतःला? मग तोच देव आहे ना, दुसरा कोणता देव आहे? बघा, प्रमाण देतो. ज्ञानदेव मने भजारे आत्मदेवा, किंवा ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा. काय सांगते ज्ञानेश्वरी? हे थोडा आवाज वाढव. देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तीला अरे तुम्ही बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी कुठं देव सांगितलाय? आत्मरूपा. आणि पुढचा शब्द आहे देवा. ज्ञानेश्वरी वाचा, कळेल. देवा तू ची गणेश, तू म्हणजे ची, तू आणि ची, तुची गणेश म्हणजे तुझी कोणता? किंवा आपण भजनाच्या पूर्वी कीर्तन उभा राहताना रामकृष्ण हरीचा जप झाल्यानंतर जो अभंग म्हणतो तो काय? रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. किती वेळा म्हणतो अभंग? मग अभंगाच्या सुरुवातीचं लक्षात ठेवा. रूप पाहता लोचनी, देवा मी माझ्या आत्मस्वरूपाला पाहिलं. रूप पाहता, माझ्या डोळ्यांनी मी माझ्या आत्मस्वरूपाला पाहिलं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी म्हणजे कोण? सखी मैत्रीण. अरे आपली सखी मैत्रीण बुद्धीच आहे ना, दुसरं कोणी आहे का? बुद्धी आपली सखी आणि मैत्रीण आहे. म्हणून सुख झाले हो साजनी, माझ्या बुद्धीला सुख झालं. काय झालं? कशामुळे झालं? तो हा विठ्ठल. एक बाई आली भगवान बाबा, आणि ती भगवान बाबांना म्हणाली, बाबा तुम्हीच विठ्ठल आहात, बाबा तुम्हीच विठ्ठल आहात, मला तुमच्यामध्ये विठ्ठलाचं दर्शन दिलं. मला तुमच्यामध्ये दर्शन झालं. मग मला सांगा तिच्यासाठी विठ्ठल कोण? बाबा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा म्हणजे साधू संतांनी जे ध्यानामध्ये पाहिलेला आहे, किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी जो, हा ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. अभंगाचं शेवटचं चरण, बाप रखुमा देईवरू सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा सर्व सुखाचे आगर असणारा बाप रखुमा देईवरू का म्हटलं? कारण की बाप रखुमा देईवरू म्हणण्याच्या पाठीमागे ज्ञानेश्वर महाराजांचा काही इतिहास आहे. ज्यावेळेस 14व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली आणि 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाल्यानंतर ज्ञानोबा राय म्हणले, माझा आता अवतार कार्य संपलाय, आणि अवतार कार्य जर माझा आता संपलेलं असेल तर आता मी या जगामध्ये थांबणार नाही. म्हणजे 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज जाणार होते, परंतु मुक्ताबाई, लाडक्या मुक्ताबाई म्हणाल्या, दादा तुझं कार्य संपलं असेल तरी आम्हाला तुझ्या वाचून चैन पडणार नाही, म्हणून 2 वर्ष माझ्यासाठी जग. ज्ञानेश्वर महाराज 16 ते 18 वर्ष मुक्ताबाईसाठी जगले. सोपान दादाने इशारा केला, दादा मुक्ताबाईचं ऐकतोस पण माझं नाही ऐकत, माझ्यासाठी 2. आणि निवृत्तीनाथाने फक्त इशारा केला, ज्ञानदा
तू आता त्या दोघं भावंडांसाठी पण मी गुरु आहे म्हणून फक्त माझ्यासाठी दोन, म्हणजे दोन 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 किती झाले 6 वर्ष आणि 16 आणि 6 22 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. म्हणून 16 वर्षापासूनच्या अगोदरच जे ज्ञानदेवांचं साहित्य आहे त्याला प्रत्येक ठिकाणी ज्ञानदेव म्हणे शब्द आहे आणि त्याच्यानंतरचा शब्द आहे तो वापर. हे महत्वाचं. म्हणून हरिपाठात कशा आहे ज्ञानदेव म्हणे व्यासांच्या कुळा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणजे तिथे ज्ञानदेव. मग मला काय सांगायचं होतं ते ज्ञानोबाराय म्हणतात की माझ्या बुद्धीला इतकं सुख झालं की तो हा म्हणजे कोणता तर मी जो निर्गुण स्वरूपामध्ये आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थ मध्ये प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. म्हणजे ज्या निर्गुण अवस्थेमध्ये मी ज्या स्वरूपाला पाहिलं होतं ते स्वरूप मी कुठे पाहतोय तर ह्या विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये पाहतोय. म्हणून तो हा विठ्ठल बनवा, तो हा माधव बनवा. म्हणजे मला सांगा म्हणजे देव कुठे आहे. सर्व गती रामा कुठे आपल्या हृदयामध्ये. मी हृदयामध्ये आत्मा रामू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो एक हृदयामध्ये आत्माराम आहे त्याला ओळखा. आता लक्षात ठेवा मी मुद्द्याकडे येतो तुमच्या, कारण तुम्हाला असं वाटेल की नेमकं कीर्तन कुठे चाललंय कशावर चाललंय. म्हणजे तुम्हाला मला हे सांगायचं होतं या सगळ्यांचं सार हे होतं की तुम्ही माणसाला ओळखा आणि जर माणूस सर्व देहामध्ये एक राम असेल तर मग हा कशाला की तू पवित्र आहे मी अपवित्र आहे. माणसाने माणसाची ओळख करणं हे सगळ्यात महत्वाचं. आणि भगवान बाबाने आपल्याला हे सांगितलंय की माणसाची ओळख करा, माणूस म्हणून जगा आणि माणसाला माणसासारखी वागणूक द्या. काय सांगितलंय दुसरं, अरे मानवाच्या कल्याणासाठी संतांचा अवतार आहे. देह कष्टविधी परोपकारे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती म्हणजे जगाचं कल्याण करण्यासाठी या संतांच्या विभूती झाल्या. आणि या सगळ्या संतांच्या विभूती जर देह कष्टविधी परोपकारे तर परोपकार करण्यासाठी भगवान बाबा आपल्यासाठी, वामन भाऊ आपल्यासाठी गावोगाव फिरले.
का नारळी सप्ताह सुरू केला? का समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी? घोड्यावर काय, वेळ प्रसंग पडल्यानंतर पायी काय? आपल्यामध्ये आनंदाची बाब आहे की भगवान बाबांनी ज्यांना गादीवर बसवलं होतं, हरिभक्त परायण भीमसिंग महाराज, त्यांचे शिष्य आज आपल्यामध्ये उपलब्ध आहेत. मला सकाळी आठवण आली, मी त्यांना फोन केला आणि त्यांना म्हटलं की आज भगवान बाबांची पुण्यतिथी आहे आणि गुरुनाम गुरु, तुमच्या गुरूंची गुरुनाम गुरु, गुरूंची पुण्यतिथी आहे. तर तुम्ही त्या पुण्यतिथीला माझ्यासोबत चलावं. कुठल्याही वेळेचा विचार न करता ते एका मिनिटामध्ये आले. मला सांगा, समाजामध्ये जातीयता तेढ निर्माण झालेली आहे. ही दुरी निर्माण करण्यासाठी, हे दूर चालण्यासाठी घटाघटामध्ये राम आहे. तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये राम आहे. मग आपण रामाला का ओळखत नाही? माणसाला का ओळखत नाही? याला कमी दर्जाचं, ह्याला कमी दर्जा आपण का समजतो? हा उच्च जातीचा, तो नीच जातीचा असं का म्हणतो? लक्षात ठेवा. अरे म्हणून संतांनी सांगितलं, नाथ महाराजांनी एखादं शूद्र जातीतलं मूल उचलून घ्यावं. पांडुरंग परमात्म्याने चोखोबाची गुरे राखावी. शूद्र जातीमध्ये जन्माला आलेल्या संतांच्या पत्नीचं बाळातपण करावं. का केलं की नाही? कधीच भेद मानला नाही. म्हणून अरे आमचा वारकरी संप्रदाय इतका श्रेष्ठ आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा विष्णुमय जग मानणारा हा वारकरी संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायाची दीक्षा भगवान बाबांनी घेतली. मला काय सांगायचं नाही, लक्षात ठेवा. तेव्हाही संप्रदाय होते का? तेव्हाही पंथ होते, वेगवेगळे पंथ होते. पण लोक आज पंथांच्या मार्गाला लागून आपलं भांडवल घेऊन ध्यान देतात. पण वारकरी संप्रदायाचा शुद्ध स्वरूपाचा संप्रदाय नाही. इथे काय आहे? इथे प्युअरली सोनं आहे, बेंटेक्स नाही. बेंटेक्स माहिती तुम्हाला? अगदी सोन्यासारखं दिसतं, जशाला तसं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जशाच तसं दिसतं, पण ते सोनं नाही. दिसायला सारखं दिसतं, दोन्ही दिसती सारखी सारखे वर्म जाणते पारखे. म्हणजे वर्म जाणलं पाहिजे की नेमकं खरं काय. कारण दोन्ही आजकाल आपल्याला भरपूर लोक भुलवायला लागले. काय झालेलं आहे? इकडे तिकडे सगळीकडे आमच्याकडे या. तुम्हाला सांगतो बाबूशेठ, मी शिकत असताना, साधना करत असताना ओंकारेश्वरला माझ्याकडे, आता त्या पंथाचं नाव घेत नाही, त्या पंथाचे लोक आले आणि मला सांगितलं त्यांनी की तुम्हाला आम्ही विमानात फिरवू, जे म्हणाल ते देऊ, पण आमच्याकडे या. मी म्हटलं वा, मला विमानात फिरून मी असंही आज विमानात फिरतो, पण तसं नको. तेव्हा म्हणत होते, मला लालूच दाखवत होते की तेव्हा या, आम्ही तुम्हाला विमानात फिरवू, जे म्हणाल ते देऊ, पण वारकरी संप्रदायाची का सोडा. मी म्हटलं वडिलांची रीती जाणत असो. आमच्या वडिलांनी आम्हाला काय शिकवलंय? वारकरी संप्रदाय हा श्रेष्ठ संप्रदाय असं शिकवलं. आमच्या वडिलांनी आम्हाला काय शिकवलं? भगवान बाबांनी काय शिकवलं? वामन भाऊने काय शिकवलं?
तुम्हाला सांगतो काय शिकवलं भगवान बाबांनी. कोणाच्या गळ्यात माळ आहे? बोटवर करा ना. नमस्कार. आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याचं भगवान बाबांनी त्याला काय सांगितलं? आता हे भगवान बाबांची पुण्यतिथी आणि त्यांचं चरित्र सांगतोय बरं का, तुम्हाला वाईट नका वाटू. माळ आहे का तुझ्या गळ्यात? भगवान बाबा म्हणायचे. आता मी PhD ला असताना परत एका मित्राने मला विचारलं की माळेचं काय महत्व आहे, माळ कशासाठी घालतात, का घातली पाहिजे, लाकडाची माळ, तुळशीची माळ, लाकूडच मध्ये, मग त्याचं घातून काय फायदा आहे, मन चंगा तो काटवत नाही गंगा. माळ घातलीच पाहिजे का? कितीतरी प्रश्न. भगवान बाबा म्हणायचे माळ घातली पाहिजे. माळेमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. सायन्स सांगतो. का माळीचा आदर करायचे लोक? तुलसीदास तर एक सुंदर वाक्य सांगतात, तुलसी कुत्ता राम का मोतिया मेरा नाम, तुलसी कुत्ता राम का मोतिया मेरा नाम, कंठे डोर प्रेम की जित खेचू होत जाय. म्हणजे माळ का घालावी? ते म्हणाले लोक आम्हाला आमचं. अरे भगवान बाबाने सांगितलं वंजारी समाजामध्ये मांसाहारी जास्त लोक आहेत, मांसाहार बंद करा. मावे तुळसी दाळ पाणी मावे तुळसी दाळ पाणी मनावे पतित वेळोवेळा भावी तुळसी दल. तुळशी दल, तुळशीची माळ काय करते? बसू द्या भाऊला बसू, ऐकू द्या कीर्तन कधी. तुम्ही का गडबड करता? तुम्ही बसा शांत. हा 1 वाजता कीर्तन बरोबर संपायला, कारण मी प्रोफेसर आहे. मी वेळ घेणार ना, कारण मला वेळेची किंमत आहे. आणि ज्या माणसाला वेळेची किंमत आहे त्याला जीवनाची किंमत आहे. ज्याला जीवनाची किंमत आहे त्याला आनंदाचा महिमा माहिती आहे, नाही तर नाही. म्हणून लक्षात ठेवा, जीवनामध्ये मी तुम्हाला सांगत होतो तुलसी कुत्ता रामका. ज्याने तुळशीची माळ घातली त्याचं महत्व सांगतो तुम्हाला. का? तुळशीची माळ घातली तर काय होईल? पाळलेलं कुत्र असतं ना, पाळलेलं कुत्र, त्याला बघा किती आपण घेऊन जातो. मालक जिकडे घेऊन जाईल तिकडे ते कुत्र जातं, बरोबर आहे की नाही? पण हे कशावरून पाळलेलं कुत्र आहे? गळ्यात पट्टा. आणि पट्टा ज्या गळ्यात आहे ते कुत्र बाहेर गल्लीत जरी गेलं तरी लोक त्याला मारण्याचं थांबवतात. का? कारण की ते पाळलेलं कुत्र आहे, ते त्या मालकाचं कुत्र आहे. जर त्या कुत्र्याला मारलं तर तो मालक आपल्याशी मारल्याशिवाय राहणार नाही. साधं गणित आहे. तसं तुलसीदास स्वतःला कुत्ता म्हणतात. तुलसीदास, तुलसी कुत्ता राम का मोतिया मेरा नाम. तुलसीदास म्हणतात मोतिया माझं नाव आहे. कुत्र्याचं नाव काय ठेवलं? मोती. मोतिया मेरा नाम कंठे डोर प्रेम की. कशाची माळ घातली? कंठे डोर प्रेम की, म्हणजे माझं देवावर प्रेम आहे. आणि जर प्रेम आहे, जर नवरा केला तर मंगळसूत्र घालशील ना. आता हे म्हणायचं का? असं म्हणणार की मी लग्न करेल, नवरा करेल, पण मंगळसूत्र घालणार. अरे बाबा ठीक आहे, तू मान्य केल, पण मंगळसूत्र जिच्या गळ्यात नाही ती लग्न झालेली महिला आहे का असं कोणी म्हणेल का? तिचा काय खून आहे? मंगळसूत्र. तसं
मी मांसाहार करत नाही याची खूण काय दिली? माळ दिली. पण काही लोक माळ खुंटीला टाकतात, पुन्हा मांसाहार करतात, पुन्हा आंघोळ करतात, पुन्हा माळ घालतात. त्याचं काय? असे गणित करणारे लोक आहे. म्हणून अरे आपल्या मनावर व्यसन, व्यसनापासून दूर केलं. काय केलं? भगवान बाबांनी समाजाला व्यसनापासून दूर केलं. माळ कशासाठी घालायला लावली? मांसाहार करून बुद्धी कशी होऊ शकते. कारण मला सांगा, आहार शुद्ध सत्व शुद्धी. आहार चांगला असेल तर बुद्धी चांगली होते. म्हणून आपण काय खातो? खा लावऱ्या, खा बकरे, खा कोंबडे. आपल्या इथे नाशिक भागामध्ये काही काही महिला सुद्धा मांसाहार करतात. पण मराठवाड्यामध्ये महिलेने जर मांसाहार केला तर तिला जाती बाहेर टाकलं जातं. सगळे आहेत तर आता मी दोघींचा संवाद संयोगाच्या मध्ये आहे. म्हणजे नाशिकला 5 वर्ष झालं. मराठवाड्यात जन्म झाला, ओंकारेश्वरला कर्मभूमी राहिली आणि आता महाराष्ट्रभर फिरतो, देशभर फिरतो. तो विषय वेगळा आहे. पण मला हे सांगायचं आहे की तुम्ही मांसाहार करू नका. जाऊ द्या, बाकीच्या गोष्टीवर मी बोलणार नाही. एकदा स्पेशल मांसाहारावर तुम्हाला लेक्चर देईन, 1 तास देईन की मांसाहार केल्याने काय होतं, अंड खाल्ल्याने काय होतं, बाकीच्या गोष्टी घरात केल्याने काय होतं, त्याचा निगेटिव्ह परिणाम कसा होतो, पॉझिटिव्ह कसा होतो, घरामधली ते चिडचिड का करतात. मांसाहार करायचा आणि बामणाकडे जायचं आणि त्याला सांगायचं, ते काही ऐकतच नाहीत आजकाल, चिडचिडच करतात. आता तू खाऊच तसं घालते तर चिडचिड करणार नाही का? तिथे बामणाचा गंडांदोरा काहीच करणार नाही. काय खाऊ घालायचं कुणावर आहे? स्वयंपाक करताना कसा विचार करत स्वयंपाक करायचा त्याचा विचार तुम्ही ठेवा. तुमच्यावर अर्ध घरातलं वातावरण तुमच्यावर आहे. माता तुम्ही कसे वागतात 15 मिनिटात कीर्तन संपणार आहे, काळजी करू नका. म्हणजे तुम्ही कसे वागतात त्याच्यावर आहे. मग तुम्ही इकडे कितीही गंडे दोरे बांधले काही परिणाम होणार नाही. कितीही अंगठ्या घातल्या तरी मी पंतप्रधान होणार होईल का? अहो नाही होऊ शकत. बाळ किती ग्रह? 9 ग्रह आहेत. 9 ग्रहाच्या 9 अंगठ्या जरी मी घातल्या तरी मी पंतप्रधान होईल का? साऱ्या जमा केल्या तरी, खिशात ठेवल्या तरी, मग कशाला घालता द्या? कशाला घालता हे सगळं? मला हे सांगायचंय, भगवान बाबांना सुद्धा हे सांगायचं होतं. समाजाला योग्य दिशेला न्यायचं होतं. म्हणून तुम्हाला सांगतो की अरे आपण फक्त विचार करा पक्का आणि परमार्थावर मारा शिका. कुठल्याही, मला फक्त 2 मिनिटांमध्ये सांगायचे, कुठल्याही जादू टोना काही नसतं. भानामती नसते. आपल्याकडे भानामती असते, तसलं काही प्रकार नसतो. आणि जरी असला तरी भगवंताचं जर नाव घेतलं तर ते कुठलाही प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतात. मला सांगा, रामकृष्ण नावे सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी. रामकृष्णाचं नाव घ्यायला आपल्याला संतांनी शिकवलं आणि त्या संतांचं नाव जर आपण घेतलं तर आपल्याला फक्त संतांचं नाव घेतलं तर कुठलाही खर्च करायची गरज नाही. अभंगाच्या
मग तुम्हाला पुण्य करायचंय, पुण्यवान व्हायचंय, मग साधा उपाय, सरळ उपाय काय? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. फुकटचं जर मिळत असेल तर विकत घ्यायचं काय गरज आहे? तुकाराम महाराजांना हे सांगायचंय. जर तुम्हाला भगवान बाबा, वामन भाऊ, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, कबीर महाराज एवढं जर म्हणण्याने पुण्य होत असेल तर मग सत्यनारायणला 500 रुपये का घालवायचे? मूळ मुद्द्यावर या. का घालवायचे? एखाद्या नवचंडीचा यज्ञ करायचा असेल तिथे 20,000 रुपये दक्षिणा का घालवायची? मला कळतंय ना तुम्हाला काय बोलायचंय. मला हे बोलायचं नाही, भगवान बाबांना बोलायचंय. फक्त शरीर माझं आहे, मी हे सांगत नाही. भगवान बाबाने सांगितलेलं आहे. बाबा पाठीमागे मागे पुढे उभा अशा प्रकारे मग पुण्यवंत जर व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर सज्जनांची नाव घेतले पाहिजे. मग सज्जन कोण आहेत सांगू तुम्हाला एका शब्दामध्ये. निवृत्ती ज्ञानदेव सोपान